सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नित्या त्या घराकडे जाण्यासाठी निघालेले असतात तर ते गुंड नित्याचीच वाट बघत घरात लपून बसलेले असतात आणि मग नित्या त्या घराजवळ जाऊन दरवाजा उघडणार इतक्यात अधिराज त्या ठिकाणी येतो आणि त्याने गाडीचा हॉर्न वाजवल्यामुळे नित्याचं त्याकडे लक्ष जातं आणि मग ती धावत पळतच अधिराजकडे जाते आणि त्याला सांगते की या घरामध्ये तुझ्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एक गुंड लपून बसला आहे. मात्र अधिराज म्हणत असतो की मॅडम उगाच काहीतरी बोलू नका, कारण मला चांगलंच माहिती आहे की माझ्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला होता ते गुंड या गावातील नव्हते. या गावातील प्रत्येकाचा चेहरा मी ओळखतो. त्यावर नित्या म्हणते की अरे अधिराज, मी कुठे असं म्हणतेय की ते लोक या गावातील होते, पण त्यातील एक माणूस याच घरात गेला आहे. तो इथेच लपून बसला आहे, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. मात्र अधिराज काही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. नित्या त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण काही उपयोग होत नाही. अधिराज तिच्यासोबत त्या घराजवळ जायला तयार होत नाही. त्यामुळे मग ती वैतागून म्हणते की ठीक आहे, मी एकटी जाते, मग माझं जे व्हायचं आहे ते होऊ दे. आणि मग ती एकटीच त्या घराकडे जाण्यासाठी निघते. मात्र मग अधिराज तिला थांबवतो. तो म्हणतो की थांबा मॅडम, मी सुद्धा तुमच्यासोबत येतो. आणि मग ते गुंड जेव्हा अधिराजला घराकडे येताना बघतात तेव्हा ते त्याला घाबरून तेथून पळून जातात. तर नित्या आणि अधिराज त्या घरामध्ये जातात. मात्र तिथे त्यांना कोणीही दिसत नाही. ते संपूर्ण घरभर शोध घेतात मात्र तिथे कोणीही नसतं. आणि त्यामुळे अधिराज नित्याला म्हणतो की बघितलं ना, इथे तर कोणीही नाहीये. तर ते गुंड त्या घराच्या बाहेरच लपून बसलेले असतात आणि अधिराज असा अचानक कसा आला याचाच ते विचार करत असतात आणि मग ते तेथूनही निघून जातात. तर अधिराज नित्याला म्हणतो की ते कोणीही नाहीये, चला आता. आणि मग तो त्याच्या गाडीवर जाऊन बसतो. नित्या मात्र त्या घरातच असते. तो माणूस नेमका कुठे गेला असेल याचाच ती विचार करत असते. मात्र इकडे अधिराज जोरजोरात गाडीचा हॉर्न वाजवू लागतो. त्यामुळे मग ती तेथून जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ईशान आणि शालिनीची मीटिंग सुरू असते. ईशान शालिनीला आत्तापर्यंत त्यांच्या ताब्यात कोणती जमीन आली आहे, कोणती जमीन राहिली आहे याबद्दल माहिती देत असतो. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच वसुंधरा त्या ठिकाणी येते. ती मोठमोठ्याने नित्याला आवाज देत असते आणि म्हणत असते की नित्या दिदी, कुठे आहात तुम्ही? आधी बाहेर या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तिचा आवाज ऐकून शालिनी खूप चिडते. ती म्हणते की कोण आहे ही बाई? आणि त्याच वेळी मग वसुंधरा तिच्या समोर येते. शालिनी तर खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते की आधी तर तुम्ही हळू आवाजात बोला आणि नित्या इथे नाहीये. मात्र वसुंधरा काही ऐकत नाही. ती म्हणते की मी तुझ्याशी नंतर बोलते. आणि मग ती पुन्हा मोठमोठ्याने नित्याला आवाज द्यायला सुरुवात करते. तरी ईशान वसुंधराला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो शालिनीला आणि वसुंधराला एकमेकींची ओळख करून देण्याचाही प्रयत्न करत असतो. मात्र त्याचा काही उपयोग होतच नाही, कारण या दोघीजणी एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात. शालिनी म्हणत असते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुझ्या चेहऱ्याच्या बाजूला काही आंब्याची झाडं उगवली आहेत का? ऐकू येत नाही का? तर वसुंधरासुद्धा चिडून म्हणत असते की तुझ्याशी तर मी नंतरच बोलते, पण आधी मला त्या नित्या दिदीला शोधू द्या. मी तिला आज सोडणार नाही. आणि मग ती रागाच्या भरात फ्लॉवर पॉट खाली फेकून देते आणि तेथून जाण्यासाठी निघते. मात्र शालिनी मोठ्याने आवाज देत तिला थांबवते. ती म्हणते की तू जो फ्लॉवर पॉट खाली फेकून दिला आहे तो उचलायचा आणि मग इथून निघायचं. आणि ते ऐकून वसुंधरा तर हसायला सुरुवात करते. ती म्हणते की काय म्हणालीस तू? हा फ्लॉवर पॉट मी उचलायचा का? त्यावर शालिनी सांगते की हो, हा खाली फेकून दिलेला फ्लॉवर पॉट तू उचलायचा आणि त्याच्या जागी ठेवायचा. मात्र वसुंधरा म्हणते की आता काय तुझ्या चेहऱ्याच्या मागे आंब्याची झाडं उगवली आहेत का? मी एकदा नाही म्हणून सांगितलेलं तुला कळत नाही का? आणि त्यावेळी शालिनी म्हणते की जर तू हा फ्लॉवर पॉट उचलून जागच्या जागी ठेवला नाही तर तुला मी या घराच्या बाहेर पडू देणार नाही. तर वसुंधरा हसतच म्हणते की काय करणार आहेस तू? माझे पाय पकडणार आहेस की काय? ठीक आहे, तू माझे पाय पकडू शकते. आणि मग त्यामुळे शालिनी तिच्यावर खूपच चिडते आणि त्या दोघींमधील वाद हा वाढतच जात असतो. आणि ते बघून ईशान म्हणतो की मी हा फ्लॉवर पॉट उचलून ठेवतो, तुम्ही दोघीजणी प्लीज भांडू नका. आणि मग तो फ्लॉवर पॉट उचलून जागच्या जागी ठेवतो आणि या दोघींना म्हणतो की तुमच्यासारखी मोठी माणसं भेटल्यावर अशी भांडत नसतात, तुम्ही का असं भांडताय?
आणि मला तर असं वाटतं की तुमच्या दोघींमध्ये चांगली मैत्री व्हायला हवी. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हिच्याशी काय मैत्री करायची. तर शालिनी सुद्धा ईशानला विचारते की कोण आहे ही बाई. आणि मग ईशान त्या दोघींची एकमेकींना ओळख करून देतो. तो शालिनीला सांगतो की या गावच्या सरपंच बाई आहेत, वसुंधरा देवी अहिरराव. आणि तो वसुंधराला सांगतो की याच आहेत शालिनी शिर्के पाटील. त्यामुळे त्या दोघी आश्चर्याने एकमेकींकडे बघू लागतात. दुसरीकडे अधिराज नित्याला तिच्या गाडीजवळ सोडतो. नित्या त्याला सांगत असते की तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, तो माणूस त्याच घरात गेला होता. मात्र अधिराज म्हणतो की मॅडम तुम्ही आता हे सगळं सोडून द्या, उगाच नको त्या गोष्टी करायला जाऊ नका. पण नित्या काही ऐकत नाही आणि मग ती अधिराजला हे सुद्धा सांगते की बळवंत काकांच्या प्रकरणामध्ये वसुंधरा देवींचा हात आहे. मात्र ते ऐकून अधिराज म्हणतो की नित्या मॅडम ही मुंबई नाही आहे, तर हे आमगाव आहे. ती वसुंधराबाई चांगली नाही आहे, तुम्ही तिच्या वाकड्यात शिरू नका, ती कधी काय करेल सांगता येत नाही. आणि ते ऐकून नित्या हसू लागते. तर अधिराज विचारतो काय झालं दात दाखवायला. त्यावर नित्या म्हणते की तुला माझी काळजी वाटते ना. त्यावर अधिराज म्हणतो की मला काळजी वगैरे काही वाटत नाही. मात्र नित्या त्याच्या जवळ जात म्हणते की मला माहिती अधिराज, तुला अजूनही माझी काळजी वाटते आणि म्हणूनच आपण एक काम करूयात, तू माझ्या जवळच राहा माझा बॉडीगार्ड म्हणून. मात्र त्यावेळी अधिराज तिला दूर लोटत म्हणतो की माझं लग्न ठरलं आहे, त्यामुळे असे अंगचटीला येत जाऊ नका. हे असं काहीतरी करणं तुम्हाला शोभत नाही, सोडून द्या. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. दुसरीकडे वसुंधरा आणि शालिनी एकमेकींशी बोलत असतात. वसुंधरा शालिनीला म्हणत असते की तू या गावात पाहुणी म्हणून आली आहेस, तर पाहुणी म्हणूनच राहा. मी या गावची मालकीन आहे, उगाच तू या गावची मालकीन बनायला जाऊ नको. या गावावर गेली 25 वर्ष माझी एक हाती सत्ता आहे, मला विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही. उगाच तू गावातील गोष्टींमध्ये दखलंदाजी देऊ नको. तर शालिनी म्हणत असते की ही शालिनी जिथे जाते ना तिथली जागा तिची होते, त्यामुळे मला विरोध करायला जाऊ नको, कारण जो कोणी मला विरोध करतो त्याला मी जिवंत सोडत नाही. तर वसुंधरा म्हणत असते की हे गाव माझं, इथली माणसं माझी आणि इथली जमीनसुद्धा माझीच आहे. आणि तुझा जो प्रोजेक्ट आहे ना त्याचं भविष्य मी आहे, पण तुझी ती नित्या या प्रोजेक्टमधून मलाच बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि जर तिने असं केलं ना तर मी तुझा प्रोजेक्ट या गावाच्या बाहेर लावेल. आणि त्यावर शालिनी ओरडून म्हणते की प्रोजेक्ट तर होणारच, मला कोण अडवते तेच मी बघते. आणि मग त्यानंतर ती वसुंधराला धमकी देते की तुला माझा इतिहास माहिती नाही आहे, मी माझा इतिहास आता मागे सोडून आली आहे, मला तो पुन्हा आठवायला लावू नको, कारण जो कोणी मला विरोध करतो ना त्याच्यावर मी तलवारीने वार करते जागच्या जागी. आणि त्यावर वसुंधरा हसतच म्हणते की तू जर इतिहास असशील ना तर मी भविष्य आहे एवढंच लक्षात ठेव. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर शालिनी हसतच तिच्याकडे बघत असते. दुसरीकडे लवली घरी जाण्यासाठी निघालेला असतो. तितक्यात त्याला नित्याचा कॉल येतो. नित्या त्याला सांगते की मला एका मदतीची गरज आहे. तर लवली म्हणतो की राजदा कोणाचंही काही ऐकत नाही. तर नित्या म्हणते त्याच्याबद्दल नाही आहे, मात्र एक प्रकारे मला त्यालाच मदत करायची आहे आणि म्हणून मी हे सगळं तुला सांगते आहे. त्यावर लवली विचारतो की नेमकं झालं आहे काय. आणि त्यावर मग नित्या म्हणते की मी त्या बळवंत काकांचा, त्यांच्या मुलाचा आणि त्यांच्या बायकोचा शोध घेते आणि यामध्ये मला तुझी मदत हवी आहे. आणि मग ती त्याला सांगते की मी एका हॅकरच्या मदतीने बळवंत काकांचे आणि त्यांच्या मुलाचे कॉल डिटेल्सही काढणार आहे, पण तू त्यांच्या बायकोला शोधून काढ. त्यावर लवली म्हणतो की मी त्या फॅमिलीला नीटसं ओळखत नाही, मात्र तुमच्यासाठी आणि राजदासाठी मी हे काम करतो. आणि त्यावर नित्या म्हणते की काही झालं तरी त्यांच्या बायकोला शोधून काढायलाच हवं. त्यावर लवली म्हणतो की ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी काम पूर्ण करतो. आणि मग तो फोन ठेवून देतो. दुसरीकडे सोमनाथ आणि अधिराज शालिनीला वसुंधरा देवींबद्दल सांगत असतात. सोमनाथ म्हणत असतो की ती बाई खूप डेंजर आहे, गेली 25 वर्ष तिची या गावावर एक हाती सत्ता आहे, त्यामुळे सगळीकडेच तिचा दरारा आहे आणि सगळे लोक तिला आदरही देतात. तर अधिराज म्हणतो की कशाचा आदर, उलट तिच्या गुंडांना सगळे लोक घाबरतात. तर सोमनाथ सांगत असतो की लोक दबक्या आवाजात अशी ही चर्चा करतात की जो कोणी वसुंधरा देवींना विरोध करतो त्याला ती संपवते.
तर अधिराज शालिनीला म्हणत असतो की मॅडम तुम्ही तर त्या बाईपासून लांबच राहा, कारण ती बाई वाईट आहे आणि तुमच्यासारख्या देव माणसाने तर तिच्या सावलीलासुद्धा उभं राहू नये. आणि ते ऐकून शालिनी गालातल्या गालात हसू लागते. ती म्हणते की त्या वसुंधरा देवीचं जाऊ द्या, पण या नित्याचं काय करायचं तेच मला कळत नाही, कारण आता ती या प्रोजेक्टमधील सगळ्यात मोठी डोकेदुखी झाली आहे. तर सोमनाथ म्हणत असतो की मॅडम नित्या मॅडमचं जाऊ द्या, मात्र त्या वसुंधरा देवींनी तुम्हाला धमकी दिली आहे त्याचं काय. त्यावर शालिनी म्हणते की तिच्या धमकीला कोण सिरियसली घेतं. आणि मग ती त्यानंतर वसुंधराचाच विचार करत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्या त्या हॅकरची वाट बघत असते आणि थोड्याच वेळात तो हॅकर त्या ठिकाणी येतो आणि तो नित्याला बळवंत आणि त्याच्या मुलाची कॉल डिटेल्स देतो. त्यामुळे नित्या खुश होते, ती त्या हॅकरचे आभार मानते आणि मग तो तेथून निघून जातो. आणि मग नित्या बळवंत आणि त्यांच्या मुलाच्या नंबरवर नेमके कोणाकोणाचे कॉल आले होते, त्यांनी कोणाला कोणाला कॉल केले होते, हे सगळं काही चेक करायला सुरुवात करते. एका नंबरवरून बळवंताला सतत कॉल येत असतो आणि त्यामुळे मग नित्या तो नंबर नेमका कोणाचा आहे हे शोधून काढायचं ठरवते. ती तिच्याच मोबाईलवरून नंबर डायल करणार असते, मात्र यात रिस्क असते, त्यामुळे ती विचारात पडते. मात्र त्यानंतर ती म्हणते की रिस्क तर घ्यायलाच हवी आणि मग ती तो नंबर डायल करते. तर तो नंबर वसुंधरा देवींचा असतो आणि हे बघून नित्याची तर पूर्ण खात्री पटते की या सगळ्यामागे वसुंधरा देवीच आहेत. आणि मग ती त्यांच्या विरोधात पुरावे शोधायला सुरुवात करते. तितक्यात तिला लवलीचा कॉल येतो. लवली तिला सांगतो की मला बळवंताची बायको सापडली आहे, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो, तुम्ही लवकर त्या ठिकाणी या. आणि मग नित्या लगेच तिकडे जाण्यासाठी सुरुवात करते. तिथे लवली असतो आणि त्याच्या समोरच ती बळवंताची बायको जेवण करत बसलेली असते. आणि मग लवली नित्याला सांगतो की मी तिला शोधून काढला आहे, आता तुम्ही तिच्याशी जाऊन बोला. आणि मग नित्या तिकडे जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत बळवंताची बायको नित्यासमोर सगळं काही खरं खरं सांगते आणि मग नित्या तिला सरळ वसुंधरा देवींच्या घरी घेऊन जाते. तिथे गावातील इतरही लोक असतात आणि मग त्यावेळी त्या ठिकाणी बळवंताच्या बायकोला बघून वसुंधरा देवी आणि त्यांच्या मुलाला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.